हॅलो सखीच्या संगीत साधना या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. सखी, प्रत्येक माणसामध्ये एक कुठेतरी ईश्वराने निसर्गाने असा एक अंश दिलेला असतो जो कलेचा असतो, ज्याच्यामध्ये असं काहीतरी असतं की ज्याच्यातून भव्य दिव्य निघू शकतं. आणि हे स्वतःच्या प्रयत्नानेच होतं. स्वतःला मनापासून जेव्हा कुठेतरी जाणीव होते तेव्हाच या गोष्टी होऊ शकतात. कलेच्या बाबतीत असंच म्हणता येईल की अगदी लहानपणापासून आपण स्वर, लय, ताल या सगळ्याची आपल्याला ओळख झालेली असते, अगदी तान्हा असल्यापासून. तिथपासून मग पुढे अगदी आपल्या म्हातारपणापर्यंत आपण संगीत सतत ऐकत असतो, किंबहुना रोज ऐकत असतो. या संगीताचे हे जे 7 स्वर आहेत हे आपल्या आयुष्यावर काय परिणाम करत असतात, कशा पद्धतीने आपले जीवन फुलवत असतात, आणि म्हणूनच प्रत्येक वेळेला संगीत ऐकताना या संगीताने आपल्यावर काय परिणाम केला याचा कधी आपण विचार करतो का? आणि म्हणूनच हा एक वेगळा असा प्रयत्न संगीत साधना करत असताना ज्या मंडळींनी आजवर दिग्गज असं काम करून, दिग्गज मंडळींनी जे काही काम करून ठेवलेलं आहे ते पाहताना आपल्याला जो काही आनंद होतो, ऐकताना जे काही मन भरून येतं, या सगळ्या गोष्टी जाणवतात. आणि म्हणूनच असं वाटतं की संगीताची एक वेगळी उपासना निदान जी मंडळी करतायत ती तरी आपण ऐकायलाच हवी. कुठेतरी संगीताची आपल्याला एकदा ऐकल्यावर, दोनदा ऐकल्यावर आवड ही निर्माण होतेच. आणि त्यासाठी आजचा हा असा प्रामाणिक प्रयत्न. आज आपल्याकडे जी मंडळी आलेली आहेत त्यांची मी आपल्याला सर्वप्रथम ओळख करून देते. उस्ताद आझिम खान नेहमीप्रमाणे आपल्या कार्यक्रमात आहेतच. आझिम खान, हॅलो सखीमध्ये आपलं मनापासून स्वागत. तसंच आज आपण संवादिनी वादन ऐकणार आहात आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत श्री शारंगधर साठे. साठे, हॅलो सखीमध्ये मनापासून स्वागत. यांचे गुरु पंडित मनोहर चिमोटे यांच्याकडे त्यांचं रीतसर शास्त्रीय पद्धतीचं अशा पद्धतीने आपण म्हणूया शिक्षण झालेलं आहे 20-22 वर्ष. त्याबरोबरच अनेक कार्यक्रमांमधून ते आपली संवादिनी वादन सादर करत असतात. जुगलबंदीसाठी संवादिनी वादन खास करून, म्हणजे एक वेगळे जे प्रयोग आपण म्हणतो संवादिनी वादनातले, असे आपल्याला त्यांच्याकडून आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ऐकता येणार आहेत. पुण्यामध्ये सध्या भारती विद्यापीठ विश्वविद्यालयात स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स या संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहत आहेत. संवादिनी वादन आणि हार्मोनियम वादन यातला नेमका फरक आणि नेमकं त्यातलं सौंदर्य हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तबला आणि पखावज या वाद्यांसाठी आपल्याला साथ करतायत श्री गणेश तानवडे आणि श्री गोविंद भिलारे. आपणा दोघांचंही मनापासून स्वागत. तसंच जलतरंग यावर साथ करणार आहेत, किंवा हे एक वाद्य की जे खूप लोकांना परिचित नाहीये, किंवा ह्या वाद्य निव्वळ आपण चित्रपटातून ऐकलेलं असतं किंवा काही वेळेला कार्यक्रम पाहिलेला असतो, पण नेमकी या वाद्याची नजाकत काय आहे आणि हे वाद्य वाजतं कसं, कोणकोणत्या गोष्टींसाठी हे वाजवलं जातं, विविध विलोभनीय अशा प्रकारामध्ये आपल्याला याची माहिती मिळणार आहे. एक तर बाळकडू असल्याशिवाय, घरात संगीताचा संस्कार असल्याशिवाय हे वाद्य तुम्हाला वश होणं शक्य नाही. पण तरी अशी कोणती गोष्ट झाली की जेणेकरून याची आवड लागायला लागली? मला लहानपणापासूनच म्युझिकची आवड होती. माझ्या आई वडिलांना सुद्धा गाणं ऐकायची खूप आवड होती आणि त्यांच्याबरोबर मी अगदी 4-5 वर्षाचा असल्यापासून अनेक मैफिलींना ऐकायला जात होतो. तसेच माझे आईचे वडील हे प्रोफेसर असून सुद्धा घरात ते बासरी वाजवायचे. माझा एक मामा थोडा तबला शिकत होता, त्यामुळे घरात एक थोडंफार सांगीतिक वातावरण ऐकण्याचं हे निश्चित होतं, हे सतत होतं. आणि पण पहिल्यापासूनच गायन वादन ऐकण्याची आणि जसं मी म्हटलं अगदी लहानपणापासून शास्त्रीय संगीताच्या मैफिली ऐकण्याची मला सवय होती आणि त्याच्यातनं मला ती आवड पहिल्यापासून होती. तसंच माझे वडील जरी व्यवसायाने डॉक्टर असले तरी मी ऐकतो, पण मला त्यातलं फारसं कळत नाही शास्त्र. अशा दृष्टीने मी ते थोडंफार शिकावं म्हणून आमच्याकडे श्रीराम शापूरकर त्यांना हार्मोनियम आणि गाणं शिकवायला यायचे. पण व्यवसायाने डॉक्टर असल्याने बऱ्याचदा असं व्हायचं की शापूरकर यायचे, त्यावेळेला ते कुठेतरी ऑपरेशन मध्ये किंवा इमर्जन्सीत बिझी असायचे आणि त्याला मी बसायचो. आणि मग तिथनं मात्र हा योग झाला. पुढे वडिलांची हॉबी म्हणून राहिलं आणि पुढे माझं मात्र ते प्रोफेशन झालं. प्रेम असल्याचं. संवादिनी आणि हार्मोनियम यातला मूळ फरक, कारण हार्मोनियम वादन वेगळं आणि साथ संगतीचं वाद्य म्हणून ते खरं ओळखलं जातं. संवादिनी आणि हार्मोनियम यातला फरक म्हणजे ह्याची रचना वेगळी, काय कशा पद्धतीने? नाही, मूलतः हार्मोनियम हे आपल्याकडे आलेलं पाश्चिमात्य वाद्य आहे. याचा सुशीर वाद्यामध्ये याची गणना होते आणि सुशीर वाद्यातलं वैशिष्ट्य असं की सुशीर वाद्याला कीबोर्डची रचना असलेलं वाद्य हे हार्मोनियम.
हे पाश्चिमात्य देशातनं आपल्याकडे आलं, आपल्याकडे ते रुळलं आणि सर्व प्रकारच्या संगीतामध्ये ते आज वापरलं जातं. प्रत्येक फरक मूळ असा आहे की त्याचा ट्युनिंग जे आहे, स्वराचं ट्युनिंग, त्याच्यामध्ये फरक आहे. पाश्चिमात्य म्हणजे बेसिकली जे सप्तक आपण पाहतो किंवा 7 स्वर किंवा 12 स्वर जे आपण सगळ्या संगीतामध्ये वापरले जातात, ते सगळे षड्ज पंचम षड्ज मध्यम या भावातनं निर्माण झालेले आहेत. पाश्चिमात्य संगीतामध्ये त्याचं ट्युनिंग ज्याला आपण टेम्पर स्केल म्हणतो, कारण त्यांचं वाद्यवृंद असतो आणि त्याची जर फ्रिक्वेन्सी मोजायला सुरुवात केली आणि एखाद्याची फ्रिक्वेन्सी अशी कॉम्प्लिकेटेड असली तर ते 100 व्हायोलिन ट्यून करणं त्याला थोडं कठीण असतं. थोडं त्याचं टेम्परिंग करून त्यांनी, म्हणजे जसं आपण 98 पैशाचा 1 रुपया म्हणतो तसं त्यांनी ते ट्युनिंग केलं, मिळवणं कठीण आहे.